आज अखंड महाराष्ट्रामध्ये जे ऑपरेशन टायगर चालू आहे त्याच्यामध्ये हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबांचं पण नाव आहे। आज त्यांच्या निषेधार्थ म्हणून बरेच ठिकाणी जोडे मारो आंदोलन आणि पुतळे जाळणे हे ठिकठिकाणी चालू आहे। त्यासाठी आज आम्ही साहेब सर्वात जास्त मनाने निर्मळ आहेत, त्यासाठी आज आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून दुग्ध अभिषेक केला। दुधाने त्यांना धुवून काढले, कारण की ज्यांनी शिंतोडे उडवले साहेबाच्या अंगावर ते स्वच्छ व्हावेत यासाठी आम्ही दुग्ध अभिषेक ठेवलेला आहे। आणि आज जे अंधारेताई बोलतायत की कृष्णा पाटील आष्टीकर तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध घालाल का, तर माझं एक म्हणणं आहे, सांगणं आहे अंधारेताईंना, अंधारेताई आज आपल्या हिंदू धर्मामध्ये असं कुठलं श्राद्ध जिवंतपणी वडिलाचं घातल्या जाते का? कदाचित तुम्ही केव्हा घातलंय का तुमच्या वडिलाचं? हे जर तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्रा समोर, संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर तुम्ही मांडावे। हे निश्चित करा तुम्ही की मी माझ्या वडिलाचं श्राद्ध केलं होतं, असं निश्चित करा, तेव्हा कृष्णा पाटील पण त्यांना काहीतरी उत्तर देतील। त्यासाठी आज जे महाराष्ट्रातले लोक जे म्हणतात गद्दार गद्दार, गद्दार नाहीत, यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते सगळ्यांना मान्य आहे आणि विकासाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे। आज आमचा हिंगोली जिल्हा मागासवर्गीय आहे, त्यासाठी आमच्या साहेबांनी पाऊल उचलले असतील असं आम्ही गृहीत धरतो, कारण आज विकासापासून खूप दूर आहे आमचा हिंगोली जिल्हा। तर आम्हाला ग्वाही आहे की नागेश पाटील आष्टीकर विकासाची गंगा खेचून आणतील आणि अख्ख्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णत्वाला नेतील, हीच ग्वाही करतो आम्ही। जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ हैं। नागेश पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खासदार नागेश पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कृष्णा पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।